नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पीयू क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 12 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या अमावस्येबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक जणांच्या मनात प्रश्न असतो की ही कोणती अमावस्या आहे, दीपपूजन कधी करायचे आणि मुलांचे कणकेच्या दिव्याने औक्षण नेमके कोणत्या अमावस्येला करायचे. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी अमावस्या ही आषाढ अमावस्या आहे. तिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणतात. या दिवशी आपल्या घरातील, देवघरातील आणि घरात वापरले जाणारे सर्व दिवे जे आपण ठेवून दिलेले असतात आपण त्यांना स्वच्छ करायचे आहे आणि एका पाटावरती आपण कपडा अंथरून त्याच्यावरती सर्व दिवे प्रज्वलित करत असतात. तर सर्वात आधी त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचं आहे. नंतर तुपाचा आणि तेलाचा दिवा लावून देवाकडे प्रार्थना केली जाते. तर दिवा हा ज्ञान, तेज, लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे वर्षभर सेवा करणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दीपपूजन केले जाते. तर अनेक घरांमध्ये या दिवशी कणकेचे किंवा गव्हाच्या पिठाचे छोटे दिवे बनवून त्यामध्ये पुरण भरून नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा आहे. ही परंपरा काहीच ठिकाणी आपण करत असतो. तर यालाही पुरणाचे दिवे असे म्हणतात. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मुलांचे कणकेच्या दिव्याने औक्षण कधी करायचे आहे. तर याबद्दल आपण अनेकदा गैरसमज होतो की आषाढ अमावस्येला मुलांचे औक्षण करण्याची परंपरा सर्वत्र नाही. महाराष्ट्रात प्रामुख्याने श्रावण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या पिठोरी अमावस्येला माताकडून मुलांच्या कणकेच्या दिव्याने औक्षण केले जाते. हे औक्षण मुलांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख आणि देवांचे संरक्षण लाभावे या भावनेने केले जाते. तर त्या दिवशी 64 योगिनी आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणून या दोन अमावस्या वेगवेगळ्या आहेत. तर आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजन, दिव्याची पूजा आणि श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी असते. आणि पिठोरी अमावस्या म्हणजेच मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत असतं. पूजा आणि कणकेच्या दिव्याने औक्षण करतात. तर याच आषाढ अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे घरातील स्वच्छता, देवघरातील सजावट, दीपपूजन आणि भगवान शिव, विष्णू तसेच स्वामींच्या नामस्मरणाने श्रावण महिन्याचे स्वागत करावे. आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.